आज औरंगाबाद संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेची सर्वसाधारण सभा, जिल्ह्यातील सर्व सभासद त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आले आणि त्यांनी एकमुखी ठराव अनेक दिवसापासून वैजापूर तालुक्यामध्ये रामकृष्ण बाबांच्या कार्यकाळापासून रामकृष्ण जल उपसा या नावाने एक योजना होती। ती योजना 1991 मध्ये त्याची सुरुवात झाली, 95 पर्यंत ती चालली। ही 1988 पासूनला त्याला मंजुरी देण्यात आली आणि ही मंजुरी त्या काळामध्ये मुळात शेतकरी सक्षम व्हावं, शेतकरी त्या जायकवाडीच्या जलशयामधून पाणी साठा वाढ जितकी होती ते उचलायचं आणि पंपिंग करायची हा त्याचा हेतू होता। परंतु अनेक काळ दुष्काळ असल्या कारणाने त्या परिक्षेत्रामध्ये पाऊस कमी पडल्याने ती योजना पाणी न मिळाल्यामुळे काही ठिकाणी पाईपलाईन फुटली, काही ठिकाणी तुटली आणि अशी अनेक अडचणीमधून त्या 18 गावाच्या शेतकऱ्यांची अडीअडचण फार मोठी होती आणि ती अडीअडचण दूर करण्यासाठी 2117 सभासद कर्ज घेणारे 2078 आणि या योजनेमध्ये 16,000 एकर जमीन पाण्याखाली भिजणारा क्षेत्र 11,000 एकर होता। यामधला तारण क्षेत्र जे आहे 8,934 एकर इतकं तारण होती आणि त्याची वाढत जी किंमत झाली ती किमतीचा आपण कदाचित पाहिला तर 295,49,00,000 रुपये इतकी झाली। आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकारला आम्ही प्रत्येक वेळेस विनंती केली का काही ना काहीतरी याच्यामध्ये अंतिम निर्णय घ्या आणि शासनाने आता निर्णय घेतला आणि शासनाने 64,26,59,000 इतकी योजनेचा मूळ रक्कम ही शासनाने दिली आणि त्याच्यावरला व्याज जो आहे 145,27,90,000 इतकी किमतीचा शेतकऱ्यांना कर्जावरला व्याज माफ करणारी मला वाटतं महाराष्ट्रामधली ही पहिली जिल्हा मध्यवर्ती बँक आहे का या जिल्हा मध्यवर्ती बँकेने हा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला। सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा तिघांचाही आम्ही जाहीर आमच्या या मीटिंगमध्ये आभार मानले का शेवटी या शेतकऱ्याचा पवित्र मंदिर आहे आणि यामध्ये शेतकऱ्याची बँक असल्या कारणाने शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका शासनाने दाखवली। आणि आज सरकारच्या वतीने जी काही आठ होती का पहिले याची व्याज किंवा याचा पैशाचा अंतिम निर्णय बँकेने घ्यावा, नंतर सरकार ते पैसे देईल, तर आज आम्ही तो ठराव एकमताने घेतला। आणि मला वाटतं का या ठरावामध्ये अनेक भावना अनेकांनी मांडल्या का मग आमच्या सोसायटीला ही याच्यामध्ये कधी फायदा मिळू शकते का, तर बँकेची शेवटी ही बँक शेतकऱ्याची आहे आणि शेतकऱ्याच्या बँकेमध्ये जसं जसं उत्पन्न होईल त्या पद्धतीने शेतकऱ्याला मदत करण्याचं काम जिल्हा मध्यवर्ती बँक करेल ही गवाही मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीने आज खरं म्हणजे अंबादासजी दानवे साहेब असतील, आमचे मित्र कल्याणरावजी काळे साहेब असतील खासदार आणि नवनिर्वाचित खासदार संदीपानजी भुमरे साहेब, सर्व आमदार खासदारांनी एकत्रित येऊन या निर्णयाला पाठिंबा दिला, त्यांचे मी मनापासून आभार मानतोय की शेवटी हे निर्णय शेतकऱ्यांसाठी आहे। कर्जावरचा बोजाची नोंद कमी करायची असेल तर शासनाच्या अटी आणि शर्ती मंजूर केल्या आणि आज एकमुखाने एक निर्णयाने एक मताने हा ठराव पास झाला। नाही, आता कर्जमाफीच्या बद्दल आम्ही सरकारला विनंती केली की सरकारने केंद्र सरकारशी संपर्क साधावा। सन्माननीय पंतप्रधान महोदय आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि विशेषतः अमित शाह साहेब यांना बोलून केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकारचाही काही वाटा असं आपण शेतकऱ्याला 3 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करू शकतो का, अशा पद्धतींचे माहिती आता सरकार सर्व जमा करू लागले। सरकारची यथाशक्ती, सरकारचा उत्पन्न, सरकारकडे येणारा पैसा आणि सरकार याच्याबद्दल सहानुभूतीपूर्वक आहे असं आम्हाला तरी चर्चेमध्ये दिसतंय। परंतु केंद्र सरकार जोपर्यंत याच्यामध्ये अंतिम निर्णय घेणार नाही तोपर्यंत आज काही करणं, आज काही बोलणं शक्य नाही आहे। परंतु आमचा सातत्याने प्रयत्न आहे का शेतकऱ्यांच्या कर्जाच्या माफीबद्दल सरकारने विचार करावा। पीक विम्याच्या बाबतीत आता अंतिम काही ज्या अटी शर्ती केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे जे काही कंपनी आहे
त्या कंपन्यांनी जाचाकाठी लावलेल्या त्या जाचाकाठी रद्द कराव्या आणि सरसगट 1 रुपयामध्ये पीक विमा भरल्यानंतर केंद्र सरकारचा 50% आणि राज्य सरकार 50%, त्यावेळेसही मी कृषी मंत्री असताना ही घोषणा केली, त्याची अंमलबजावणी होऊ लागली, परंतु कंपन्या काही अकडता हात घेऊ लागल्या. अशी अनेक शेतकरी बांधवांच्या तक्रारी आहे, त्या सत्य समजून आम्ही यांच्यावर कारवाई करण्याचा मुख्यमंत्री महोदयाला विनंती केली आणि त्यांनी तसे आदेशही पीक विमा कंपनीची मीटिंग घेतली सचिवांना आणि त्यांना आदेश दिले की तात्काळ शेतकऱ्याचा जो विमा आहे तो त्यांच्या अकाउंटवर जायला पाहिजे. त्याची प्रक्रिया मला वाटतं का या 15 दिवसाच्या आत सर्व शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळून जाईल. शेवटी नुकसान भरपाई त्यांची हक्काची आहे. ज्या पद्धतीने कंपनीवाला एखादा त्यांचा जो कर्मचारी तो 12वी पास असतो आणि आमचा कलेक्टर IAS असतो, कृषी अधिकारी क्लास 1 असतो, ती माहिती दिल्यानंतरही काहीतरी ते पिळवणूक करण्याचा काही ठिकाणी प्रयत्न चालू आहे, त्याची मला जाणीव आहे. परंतु शेतकरी बांधवाचा पीक विमा त्यांना मिळाला पाहिजे, ही आमची बी भूमिका आहे, सरकारची बी भूमिका आहे. केंद्र सरकारची योजना असल्या कारणाने केंद्राकडून तसा प्रस्ताव एकदा राज्य सरकार त्याच्यावर विचार विनिमय करून आणि योग्य तो निर्णय तात्काळ देण्याचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनीही केंद्र सरकारशी चर्चा केली. मला वाटतं बऱ्यापैकी याच्यामध्ये आज आपण पाहिलं शिवराज चौहान साहेब सारखे कृषी मंत्री, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आज कृषी मंत्री आहे, त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचे बोलण्यामध्ये चर्चेमध्ये मला जे दिसतं की निश्चित शेतकऱ्यांच्या ह्या भावना लक्षात घेऊन आणि तात्काळ या आठवड्याभरमध्ये किंवा जास्तीत जास्त 15 दिवसाच्या आत सर्व नुकसान भरपाई विम्याची मिळेल. तुम्ही महत्त्वाची बातमी देताय की म्हणजे सरकार कर्जमाफीबद्दल विचार करत आहे. तुम्ही कसा प्रस्ताव दिलाय कधीपर्यंत, म्हणजे ह्या निवडणुकांच्या आधी कर्जमाफी मिळू शकते? नाही, आम्ही मागणी केली. शेवटी कसं आहे का मागणी करणं, मी एक शेतकऱ्याचा लोकप्रतिनिधी म्हणून विशेषतः ग्रामीण भागाचा राजकारणी म्हणून माझी प्रामाणिक इच्छा आहे की शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या बद्दल सरकारने विचार करायला पाहिजे आणि सरकारने असा प्रस्ताव केंद्र सरकारला द्यायला पाहिजे का केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून या 30 दिवसाच्या आत काही ना काहीतरी निर्णय घेतला तर निश्चित शेतकरी बांधवांच्या सर्वांचा पाहण्याचा दृष्टिकोन, बघण्याचा दृष्टिकोन आणि विशेषतः त्यांची आज जी परिस्थिती मी पाहू लागलो का शेतकऱ्याला वाटतंय का एकनाथ शिंदे साहेबाचा सरकारच हे करू शकतो आणि हे करण्यासाठी विशेष मी आमचे सर्व आमदारांच्या भावना आहे सर्वांच्या का शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी आणि त्या कर्जमाफीमध्ये सरसगट हा शब्द यायला पाहिजे. त्याच्यामध्ये जाचा काठी गिटी नाही आल्या तर निश्चित शेतकरी बांधवाला त्याचा फायदा मिळेल. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे दिला. मुख्यमंत्री महोदयांनी माझ्या पत्रावर इंडॉर्समेंट पण केला. आम्ही चर्चा शेवटी हे राज्याच्या तिजोरीवर किती भार येणार आहे, किती पैसे येणार आहे, एकंदरीत किती पैसे माफ केले तर राज्य सरकारचा किती वाटा राहील, केंद्र सरकारचा किती राहील, हे प्रपोजल मला वाटतं की या 10 दिवसामध्ये केंद्र सरकारकडे जाईल आणि केंद्र सरकार निश्चित सहानुभूतीपूर्वक विचार करून शेतकरी बांधवांना यामध्ये न्याय देईल. मला असं वाटतं की होऊन जाईल. मला ही अपेक्षा नव्हती का हे जे मला वाटतं 27 वर्ष सातत्याने आम्ही याच्यामध्ये प्रयत्न करत होतो त्याला यश आला. या 64 कोटी 26 लाख रुपये 59,000 जे शासनाने मंजूर केले हे याच्यावरून शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही पहा, याच्या अगोदर बी अनेक सरकार मी पाहिली, आपणही पाहिली, परंतु शेतकऱ्याला मदत करणारा सरकार तुम्ही या 2 वर्षाचा कार्यकाळ कदाचित बघितला तर मला वाटतं का एकनाथ शिंदे साहेबाच्या सरकारने जे 2 उपमुख्यमंत्री त्यांच्या सोबत आहे ते देवेंद्रजी आणि अजितदादा नंतर आले, परंतु देवेंद्रजी आणि एकनाथरावजी शिंदे साहेबांनी ज्या वेळेस अतिवृष्टी झाली, सातत्याचा पाऊस झाला किंवा अवेळे पाऊस वेळेवर न पडणं, मध्यंतरी मोठा खंड पडणं, अशा अनेक बाबीचा विचार विनिमय करून आणि सरकारच्या वतीने नियमावली तयार केली आणि आता फक्त 3 दिवसात किंवा 5 दिवसाच्या आत, आठवड्याभराच्या आत नुकसान भरपाईचे बी पैसे डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये कसं जाईल याच्याबद्दल ही सॅटेलाईट प्रमाणे